जालना जिल्ह्यात 2 ते 3 दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार ढगफुटी सदृश्य पावसामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे। आपण जर पाहिलं तर जवळपास 94,000 हेक्टर क्षेत्रावरती हा फटका जो आहे तो बसलेला आहे। त्यामुळे खरीप हंगामातील कपाशी असेल, सोयाबीन असेल किंवा इतर जे काही फळबाग आहेत यामध्ये त्यांचा समावेश आहे। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे। सध्या मी आहे बदनापूर तालुक्यातल्या मात्रेवाडी गावात, ज्या ठिकाणी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी पाहणी केली होती त्याच ठिकाणी मी पोहोचलेलो आहे। आपण पाहू शकतो की पंकजा मुंडे याच शेतात काल आल्या होत्या। शेतकऱ्यांसोबत त्यांनी संवाद देखील साधला होता आणि या ठिकाणची एकूण सविस्तर पाहणी त्यांनी केलेली होती। मात्र त्यांच्या पाहणीनंतर शेतकऱ्यांची काय प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ। माझ्यासोबत इथले काही शेतकरी आहेत। काल या ठिकाणी पंकजा मुंडे आलेल्या होत्या, पाहणी केली, तुमच्या संवाद देखील साधला होता। काय तुमचं म्हणणं आहे आता? नमस्कार, मी सखाराम कोणेबारे गुडे, गाव मात्रेवाडी। तर आमच्या इथं सोमवारी 13 तारखेला इतकी ढगफुटी झाली, अतिवृष्टी की आमच्या गावात फक्त कपाशी आणि सोयाबीन हे दोनच पिकं आहे। 20% थोडं 80% हे माल आहे, बाकीचं मक्का। तर आमच्या गावात अशी नुकसान झाली म्हणजे आता पूर्ण खर्च झाला शेतकऱ्याचा, सोयाबीनसाठी, कापसासाठी एक फवारणी राहिली तर पूर्ण शेतं व्हायली अशी। तर आपले पंकजाताई मुंडे पालकमंत्री 17 सप्टेंबरला आमचे देऊन गेले आणि त्यांना पंचनामे केले। पण मी एक सरकारला अशी विनंती करू की तात्काळ शेतकऱ्याला मदत करावी सरकारने, ही अशी माझी विनंती आहे। खरं तर शेतकरी एवढं संकटात आहे, शेतकऱ्यासारखा संकटात कोणीच नाही, निसर्ग साथ देत नाही। दरवर्षी असंच होऊ राहिलं। शेतकऱ्याचं काय झालं, एक काळ असा होता शेतकऱ्याला कोणची गरज नव्हती, पण आता असा काळ आला की शेतकऱ्याला मोठं संकट आले। बरं, काय सांगाल? काल पंकजा मुंडेंनी पाहणी केली, तुमच्या गावातल्या शेतकऱ्यांसोबत संवाद देखील साधला होता। त्यांना नुसते कागदपत्रीचं असं आश्वासन देऊ नये, शासनाने तत्काळ वल्ला दुष्काळ, बदनापूर तालुक्यात दुष्काळ जाहीर करा। इतकी नुकसान झाली, शेतकरी रडायला आला तरी तितके लोकांचे कष्ट करून कोणतं पीक हातात येईना। आतापर्यंत शासन नुसतं आश्वासन देऊन थकून गेलं। नुसतं लोकांना आले गेलो 1 रुपया हातात पडाना। सोयाबीन गेल्या, तुरी गेल्या, कापूस गेला, फळबाग बी आमचे अत्यंत नुकसान होईल या गावाची। हे गाव पहिल्यापासून असं नुसतं आश्वासनावर जगत आहे। शासनानं तत्काळ मदत द्यावा एवढी कळकळीची विनंती आहे। कुठल्याही प्रकारे असं नुसतं आश्वासन द्यायचं आणि नुसतं निघून जायचं हे अजिबात पटणार नाही। जर शेतकऱ्यांना जर हे अनुदान हे वाटप नाही केलं, शेतकरी अजून आत्महत्या जादा होण्याची शक्यता राहील। पूर्ण शेतकरी आता लगेच काहीच नाही, याचे जीवन फक्त शेतीवर जगतो, दुसऱ्या काही व्यवसाय, काही दुसरे बिझनेस नाही शेतकऱ्याकडं। बरं, आपल्यासोबत हे बाबा आहेत। बाबा, काय सांगणार, कोणत्या पिकाचं नुकसान झालंय, काय माहिती या ठिकाणी, कसा पाऊस होता? हॅलो, या ठिकाणी मी सखाराम भानुदास वाघ, एक अल्पभूधारक शेतकरी आहे आणि शेलगाव मंडळमध्ये या ठिकाणी 16 तारखेला रात्रीच्या ठीक 12 वाजता जो पाऊस ढगफुटी सुरू आली तर ठीक सकाळी 5च्या दरम्यान पाऊस सुरूच होता आणि या पावसानं असं अक्षरशः धुमाकूळ गाठला की आमच्या गावाच्या मंदिराला सुद्धा पाणी लागलं आणि जे काही पिकं आहे ते पिकं अक्षरशः खरडून गेले, पाणी तुंबलेलं आहे। आजपर्यंत बी शेतजमिनीत पाणी तुंबलेलं आहे, पण त्या ठिकाणी तात्काळ काही निमित्तानं होत नाही। पण आमच्या इथले कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच मागणी काय या ठिकाणी आले आणि तुमची मागणी काय केली। आमची मागणी अशी आहे की बा सरकारनं प्रत्येक समजा ज्या क्षेत्रात मंडळात ज्या ठिकाणी जिल्ह्यात तालुक्यात नुकसान झाल्या त्या ठिकाणी काही कागदपत्र शेतकऱ्याला वेठीस धरू नये आणि काही तलाट्यानं असं सांगितलं, मंडळानं असं सांगितलं की बा पीक पाणी करा, ही पीक पाणी करा। तर बऱ्याच शेतकऱ्याला बी पीक पाणीचं त्याचं काही नॉलेज नाही। असे कागदपत्र न करता त्यांच्याकडे जे काही असन पुरावे 7/12 आहे आणि त्या 7/12नुसार प्रत्येक शेतकऱ्याला या ठिकाणी मदत करावी अशी मी कळकळीची विनंती सरकारला करतो। सरकारनं काही वेठीस धरू नये की बड्या बाबड्या लोकायला, शेतकऱ्याला कागदपत्राचं काही अहवाल मागू नये, हे माझी कळकळीची विनंती आहे। हे शेतकरी आपल्यासोबत आहेत, काय सांगणार? मी श्रीधर जयवंत पवार। बरं, माझ्या असं काय नुकसान झालं काल? नुकसान काल आपल्या पळ्यामध्ये पुरं पाणी झालं, सोयाबीन पुऱ्या गाळपट बसलं, मोसंब्या बी पुऱ्या खळखळ होऊन गेल्या।
फळबागाचं मोठं नुकसान झालं आणि कपाशीचं तर एवढं झालं का पुऱ्या काळ्या जेर पाडल्या तुम्ही तर पाहिलं आत्ता. तर आपलं म्हणणं आहे शासनानं याच्यावर तात्काळ मीटिंग घेऊन हे करून त्याची लोकांना अनुदान मिळावं ही आपली आग्रहाची मागणी आहे. तर नक्कीच आपण पाहतोय की मात्रेवाडी गावात हे जे शेत आहे ते पूर्णतः पाण्याखाली गेलेलं होतं आणि ही जी कपाशीचं जे पीक आहे ते या ठिकाणी पूर्णतः पाण्याखाली जाऊन मोठं शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. आता ही कपाशी परत येईल की नाही याची सुद्धा शाश्वती नाही आहे. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान जे आहे ते या ठिकाणी झालेलं आहे आणि काल स्वतः पंकजा मुंडे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावरती आल्या होत्या. त्यांनी पाहणी देखील केली होती आणि शेतकऱ्यांसोबत संवाद देखील साधलेला होता. आपण पाहतोय की कपाशी, सोयाबीन यासह फळबागांना प्रचंड जो तडाखा आहे तो या ठिकाणी बसलेला आहे आणि बदनापूर तालुक्यात काजळा, मात्रेवाडी आणि आसपासची जी गावं आहेत त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात अतोनात नुकसान झालं आहे. त्यामुळं शासनाने आता ओला दुष्काळ जाहीर करावा आणि तात्काळ याची मदत द्यावी अशी मागणी जी आहे त्या शेतकऱ्यांनी केलेली आहे. मोठ्या प्रमाणात हे शेतकरी आक्रमक झाल्याचं चित्रसुद्धा आपण या ठिकाणी आत्ताच पाहिलं. त्यामुळं सरकारने आता यांच्या मागण्यांकडे गांभीर्यानं घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे सरकार आता यांच्या मागण्यांकडे गांभीर्यानं घेणार का आणि तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून यांना मदत देणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, मात्रेवाडी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.